प्रयास प्रयास कोळी आणि प्रदीप मुंबईकर. चेंडू राहायला हवेत आणि पहिल्या चेंडूवर मात्र बहुमूल्य विकेट्स कमावली जातीये. दुसऱ्या चेंडूवर पहिल्या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडू, त्यानंतर मात्र विकेट आणि आकाश मात्रे बहुमूल्य विकेट्स कमावताना इथे पाहतोय. 4 षटकांचा खेळ आहे आणि मित्रांनो प्रयास कोळी हा साधा सोपा प्लेअर नाही आहे. अनेक टुर्नामेंटमध्ये दर्जेदार विस्फोटक टेक्निकली परफेक्ट असलेला खेळाडू आहे. चारही बाजूनी चौफेर फटकेबाजी करण्याचं खूप सुंदर तंत्र या प्रयास कोळीकडे आणि तो मात्र परतलाय. मित्र म्हणेन की आज कदाचित जयेश हे मैदान सपाट नाही आहे, त्याच्यामुळे उंचावरून फटके खेळण्यापेक्षा प्रयास चौकारांचा भाष्य आहे आणि घरंगळत चौफेर फटकेबाजी करण्यामध्ये पटाईत आहे आणि त्याच्यामुळे त्याने मात्र हा फटका उंचावरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो मात्र कंप्लीट फसला. ट्रॅप केला आणि लॉंगऑफच्या दिशेनं चांगला झेल झाला. आता मात्र सुदेश साळुंके नवीन फलंदाज क्रीजकडे रवाना होताना आपण पाहतोय. सुदेश साळुंके, आकाश मात्रे गोलंदाजीच्या मार्कवर वलभ रजनीमध्ये त्यानं उत्तम कामगिरी केली आहे. आकाश मात्रे गोलंदाजीच्या मार्कवर, तर सुदेश साळुंकेच्या नावावर ही अनेक बाईक आहेत, त्याच्यामुळे तोही एक अष्टपैलू खेळाडू राहिला आहे. ओढा पण वहाल अकोट टप्प्याची गोलंदाजी पंच विनोदजी पाटे सर आमच्याकडे वळत आहेत आणि सांगतायत की हा मात्र वाईट बॉल. या मैदानानं धावा पाहिलेत. पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 74 धावा, भलं मोठं आव्हान उभं केलं भिंगार संघानं आणि ते आव्हान एका क्षणाला वाटलं की पाटलाकी होईल. म्हणजे की धावपट्टी आहे ना ही प्रेमात आहे फलंदाजांच्या, नेहमीच राहिली आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आली आहे आणि प्रदीप मुंबईकर नॉन स्ट्रायकिंगला उभे. इथे मात्र सिंगलला डबल 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि प्रदीप मुंबईकर यांचा इयत्ता 4थीमध्ये शिकत असलेला समीर मुंबईकर 12th मॅन, चांगली ट्रेनिंग आहे. गुड. शाळेला सुट्टी आहे आज आणि त्या शाळेच्या सुट्टीचा आनंद घेत आपल्या बापाचा खेळ पाहण्यासाठी मात्र मुलगाही इथपर्यंत पोहोचला, त्याचं विशेष कौतुक. मोठी विकेट होती, तीळ मात्र शंका नाहीये. नेमकं काय घडलंय, एकदा नसीब बलवत्तर होतं जरूर, थोडासा गाफील राहिला. पण इथे आता पाहिलं जाईल, रिव्ह्यू आलाय इथे एसट्यांच्या पाठीमागे नेमकं घडलं काय. अनिकेतकडून एवढी मोठी चूक, कारण सुदेश साळुंके एकदा बरसला ना की त्याला थांबवणं कठीण जातं. त्याला स्वतःला या उगत होतं. फलंदाज मोठी विकेट बाद, रन आउट. आकाश मात्रेची विकेट जरूर गमावली आहे, परंतु अखेरकार थोडासा गाफील राहिला. त्याला समजलं नाही धावायचं आहे की थांबायचं आहे आणि कॉल चुकला असं म्हणेन. जीवनदान होता, कदाचित रन ही कंप्लीट होऊ शकले असते, परंतु आकाशनं विचार केला की आता नाही तर कधीच नाही आणि त्यानं मात्र डायरेक्ट हिट केली नॉन स्ट्राईक एंडला. पॉपिंग क्रीजमध्ये पोचू शकला नाही सुदेश साळुंके आणि फलंदाज मात्र झाला बाद. रनआउट. दुर्दैवरित्या बाद होत मात्र सुदेश परततोय. संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे निव्वल आणि निव्वल 5 धावा. 2 बाद 5. रोहित चिर्लेकर नवीन फलंदाज, तर स्ट्रायकर मात्र प्रदीप मुंबईकर पापा. गोलंदाज आकाश मात्र जी सुंदर गोलंदाजी राहिली आहे, ज्या मैदानावर खूप साऱ्या धावा पडत आहेत त्या मैदानावर आत्तापर्यंत तरी टिचून गोलंदाजी राहिली आहे.
टप्पा सुंदर आहे परंतु लेग स्टिकवर पडतोय आणि पुन्हा एकदा विनोद पाटे सर इशारा करतायत आणखीन एक अवांतर धाव. एक्स्ट्राच्या रननं 6वा मजल मारली जाते. सुपर 10चा सामना आहे म्हणजे इथून जिंकताना एक संघ एक ते ट्रॉफी उचलेल. क्या बात सुंदर सुंदर गोलंदाजी. लेग बायची धाव मात्र येते आणि लेग बाईजनं मात्र आणखीन एक धाव पहिल्या षटकाची सांगता होते. टिचून गोलंदाजी एकही मोठा फटका त्यानं मात्र षटकामध्ये खाल्लं नाही आणि त्याच्यामुळेच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 7 अशी सुरुवात करते वोडाफोन वहाळ संघ. पहिलं षटक तर सुंदर राहिलंय. निर्णय घ्या 15 मिनिटांमध्ये काही करून 3 षटकं संपली पाहिजेत मित्रांनो. आज खूप सामने आहेत खूप. आजचा लॉर्ड्स त्यानंतर सुपर 5 त्यानंतर त्या 4 मॅचेस या 7 आणि ही 8वी 8 आणि 4 12 मॅचेस जे आहेत आज. त्याच्यामुळे कदाचित शेवटचं कीर्तन 2 ओव्हरचाच येईल. ज्या प्रकारचा लॉट सुरू आहे ना आज 12 मॅचेस आहेत. काही कारणास्तव उद्याचं सुपर आणि तसेही पालेकर हुशार आहेत. त्याच्यामुळे ही हुशारी तर उत्तम आहे परंतु अपरिहार्य कारणामुळं कालचे उद्याचे सामने मात्र आजच कन्वर्ट करण्यात आलेत. कुणी घ्यायचा हा प्रश्न होताच जरूर. पहिला ग्राउंड असा आहे जयेश की तिथे बोलायला इथे एकदम क्लिअर आवाज येतो. माईकची गरज नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जे काही आईछेड करायची आहे ना ती जरा सांभाळून करा कारण इथे सरळ सरळ ऐकायला येतो. मगाशी तर पालीचं म्हणाला अरे काळ्या काय करतोस तू. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत ना या नमूद केल्या जातील लक्षात घ्या. अक्षयच्या या चेंडूवर मात्र स्विचिटचा फटका सुटलेला झेल आता जाब विचारतोय. ठोकला जातोय प्रदीप मुंबईकरच्या बॅटमधून. स्विचिटचा हा षटकार उत्तम उत्तम मोठा फटका पहिल्यांदा आला आणि धावफलक जाऊन ठेपला तर तब्बल 15वर. अक्षय म्हात्रे आकाश म्हात्रेने पहिलं षटक हाताळलं आणि ते मात्र अक्षय म्हात्रे दोन बंधुराज या संघामध्ये आहेत. अनिकेत म्हात्रेचा विस्फोटक खेळ अक्षय घाताळे या टीममध्ये आहेत. त्याच्यामुळे ही सगळी मंडळी चांगला खेळ करताना पाहिलं आहे. कोण संघाचा फॉर्म चांगला राहिला आहे. त्यांचे पाठीराखे सुंदर आहेत त्यातील मात्र शंका नाही आहे. जेव्हा आपला गाव जिंकतो ना त्यावेळेला सगळी मंडळी आपल्या सोबत राहते. त्याच्यामुळे खेळताना तुम्ही स्वतःसाठी नाही तर गावासाठीच खेळा कारण गावाचं नाव झालं की तुमचं नाव आपोआपच होईल. चला सामना सुरू करा. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटणे संघाचा संघनायक. क्या बात अटेम्प्टचा लाजवाब होता. आयुष म्हात्रेचा काय अटेम्प्ट राहिलाय. शॉट फाईन लेगला उभा होता झेपावला होता अक्षरशः चेंडूवर. असं वाटलं एक क्षण की हा झेलवर की काय कारण हमखास चौकार होता. संघासाठी मिनिमम 3 धावा वाचलेत. एक सुटलेल्या झेलनं नंतर मात्र षटकार दाखवलाय आणि पुन्हा एकदा अक्षय म्हात्रे मात्र आता सुंदर चेंडू टाकतोय. रोहित चिर्लेकर आणखीन एक सुंदर असा सदाबहार खेळाडू असेल स्ट्राईकवर. वोडाफोन वहाळ वर्सेस I11 कोण सुपर 10चा हा सामना. लोअर फुलटा चेंडू खूपच सुंदर गोलंदाजी. फेकी होतीये
एकच रन व्हायला हवी होती. प्रदीप मुंबईकरनं ते रिस्क उठवली. नॉन स्ट्राईक एनला डेंजर एनला स्वतः धावला भरदा वेगानं आणि क्षेत्ररक्षकाने केलेली चूक फेकी केली स्ट्राईक एंडला आणि या 2 धावा सहज कंप्लीट झाल्या. 2 बाद 18 अशी सुरुवात केली जाते. 4 षटकांचा खेळ आहे. सुपर 10चा हा मिलाप आहे आणि सुपर 10 म्हणजे इथून जिंकणारा संघ संध्याकाळी एक तरी ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाईल. टप्प्यात चेंडू हवेत राहिलाय. आकाश मात्र झेलच्या खाली. त्याला माहिती आहे एक भाऊ गोलंदाजी करतोय, मला झेल घ्यायचं नाही तर संध्याकाळी रात्री भांडण होऊ शकते. त्याच्यामुळे त्यानेही विचार केला की नाही बाबा झेल घ्यावा लागेल. छोट्याची जबाबदारी पण ती आहे, मोठ्याला सपोर्ट करणं. आणि अशा प्रकारे झेल टिपला आणि रोहित चिर्लेकरची बहुमूल्य विकेट गमावली गेली. 3 विकेट्स परतले आणि धावपलकर धावा लागत आहेत त्या म्हणजे तब्बल 18. 2 षटकंचा खेळ संपला. 3 बाद 18. 9ची सरासरी राखली आहे परंतु या मैदानावर 15ची बॉल आहे का? ओके ओके ओके. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येस येस. नाही आम्हाला वाटलं सगळे जमले तुम्ही तर संपला की काय खेळ. तर एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आकाशचा. अक्षयचा स्ट्राईकवर फलंदाज असेल रॉनी. या चेंडूवर मोठा फटका येईल का? कारण या धावांची गरज आहे वहाल संघाला. या मैदानावर धावा मोठ्या येत आहेत. रॉनी म्हात्रे ऑन स्ट्राईक. डावखुरा हा फलंदाज. राईट आर्म राऊंड द विकेट. आकाश म्हात्रे गोलंदाजी पा. अक्षयलाही खऱ्या अर्थानं अनिकेतलाही पाठीमागं विचार करावा लागतो की चेंडू कसे कलेक्ट करायचे. एवढे भरदा वेगाने चेंडू येत आहेत आणि अनिकेत सुद्धा संभ्रमात पडतोय. अंतिम चेंडू टाकला निर्धात. दोन्ही भावांनी टाकलेली गोलंदाजी पाहिलेली जायदास तर उत्तम टप्प्याची गोलंदाजी होती. हा एक्सपिरियन्स होता इथे गोलंदाजी करण्याचा. ही धावपट्टी कशी आहे, कशा प्रकारे गोलंदाजी केल्यावर चेंडू ट्रॅव्हल केल्यानंतर कुठे फटके जात आहेत यासाठी मात्र त्यांनी आउटसाईड द ऑफ स्टंप यॉर्कर लाईन ठेवली आणि खऱ्या अर्थानं पुढे खेळणाऱ्या संघांना ही गोष्ट नमूद करता येऊ शकते. ऐवा कॅचसाठी फॅन आहे. बळीराम शेळके यांनी झेल घेतलाय. त्यांनी जर आणखी नाही घेतला 500 रुपयाची बक्षीस पण सरपंचांनी लावली आहे आणि फॅन पण कदाचित त्यांच्या वाट्याला येऊ शकतो. म्हणजे सगळे बक्षीस मिळू शकतात त्यांना. आज त्यांना आतमध्ये घेतल्या सामना पण जिंकवला असता. नितीन पाटील, नितीन डीजे सानिया हे नाव नाही मित्रांनो, हे ब्रँड राहिलंय. शेवटच्या क्षणापर्यंत खेळत राहा कारण धावा शेवटच्या सामन्यापर्यंत मोजल्या जातील सिरीजसाठी, याची नोंद घ्या. अनिकेत मात्र चाळीसगाव प्रीमियर लीगमध्ये बाईक कमावणारा हा खेळाडू गोलंदाजीच्या मार्कवर आणि खऱ्या अर्थानं कोणगावच्या क्रिकेटच्या पटलावरचा हा सितारा. पुन्हा एकदा स्विच हिट. दुसरा स्विच हिट दाखवलाय प्रदीप मुंबईकर. आज मात्र क्लास दाखवतोय आणि इथे ठोकतोय आणखीन एक चौकार. या चौकारानं 22 वर मजर मारली जाते. 22 धावा. 2 जे मोठे फटके आता पण लगावलेत. एक षटकार एक चौकार ते दोन्ही प्रदीप मुंबईकरनं स्विच हिटनं लगावलेत आणि काही सुंदर कलेक्ट त्यांनी केलेत. कनेक्शन आहे ना खूप सुंदर आहे. आणि मात्र राईट आर्म वर विकेट. ही चूक होती, ही चूक होती. ही चूक यासाठी होती की एवढा सेफल झाला की तो चेंडूच्या लेंथपर्यंत पोचूच शकला नाही. मी तर म्हणेन की बाल बचावला. जर का चेंडू एष्ट्यांच्यावर असता तर जाऊन सरळ आदळलाही असता. कारण एवढा सुंदर खेळ होत असताना आपण मात्र ह्या रिस्क का घेतो याचा विचार केला जाईल. मोहसंघाचा संगणक आणि उसडणे कॅज्युअल फटका होता. हा कॅज्युअल खेळण्याचा प्रयत्न केला. द्विधा मनस्थितीमध्ये प्रदीप मुंबईकर राहिला. पहिल्यांदा वाटलं की सहज खेळावं, नंतर वाटलं की स्विच हिट खेळावं
आणि या द्विधा मनस्थितीमध्ये मात्र चेंडू जाऊन विसावला अक्षय गाताळाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, एक चौकारानंतर मात्र चांगली गोलंदाजी, लागोपाठचे 2 चेंडू अनिकेत मातेरेनं टाकले निर्धाव. खऱ्या अर्थानं आर्यनचा खेळ काय सुंदर राहिला वलभ रणनीमध्ये, ज्यानं 9 धावा वाचवला नितलस संघाच्या विरोधात आणि सगळ्यांना खुश केलं. आणखीन एक स्विचिट, यष्टरक्षक कॅज्युअल राहिला डबल. सुंदर सुंदर क्षेत्रक्षम पहा, कमिटमेंट तिकडे खूप छान आहे. आयुषची कमिटमेंट आज खऱ्या अर्थानं चांगली आहे. जयेश विचार केल्यानंतर आपण नेहमी जे कुठेच बसत नाहीत त्या खेळाडूंना मागे ठेवतो, शिवाय फाईन लेगला सेकंड थर्डला, परंतु तेच मुख्य क्षेत्ररक्षक असतात कारण सगळ्यात लवकर चेंडू तिकडे जातो आणि तोही इनर एज घेत, आउट एज घेत आणि मग मात्र शिवाय देत बसतो आपण. परंतु आज आयुषची कामगिरी पहा, मी म्हणेन की ते संघासाठी 5-6 धावा वाचवल्या. 5-6 धावांचं अंतर जर राहिलं ना, पहा असंच झालं ना कालही. त्याच्यामुळे तुम्हाला विचार करावा लागेल ते क्षेत्ररक्षक, कारण बहुतांशी तुम्ही इतर क्रिकेटमध्ये बघा, जे स्टँडर्ड म्हणजे इंडिया क्रिकेट असेल किंवा काय असेल, तिथे बहुतांशी किपर असलेला खेळाडू स्लिपमध्ये राहतात. त्याच्यामुळे नजर महत्त्वाची आहे. गोलंदाज अनिकेतनं मात्र सुंदर कामगिरी केली आहे. एक चौकार त्यानं खालाय जरूर. यानंतर मात्र 2 धावा आल्या षटकामध्ये. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 8 धावा आल्या आणि धावांकडे 24 धावा लागत आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. वडापण वहाळ संघाला रोखून धरले अक्षरशः. अनिकेत मात्रे समोर जाईल. प्रदीप मुंबईकर, सुटलेले 3 झेल आतापर्यंत. पुन्हा प्रदीप मुंबईकरनं सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. रिस्क बनू शकते. डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. काय घडलंय नेमकं या मैदानावरती? धावा मोजाव्या लागतील. 70-80 धावा धावून काढलेत. काय काय लाईव्ह मध्ये आता बघायचा हा प्रश्न पडला जाईल. पहिला रनआउट पहिला बघा रोहित. ती कॅच पण बघा का सोडली ती. त्याच्यानंतर एवढा इतिहास या मैदानावरती झाला की विचारून सोय नाही. पहिला रनआउट पहा, त्यानंतर पण डबल धावा काढलेत आणि डबल रनआउट पण पाहिला नसेल तर. प्रदीप डेंजर पोरगा आहे, 4थीला आहे. 12th मॅन कायम राहील हा. इथून माणसं ओळखत नाही लाईव्ह मध्ये, इतका ऊन आहे. तो म्हणतो पोचला. क्या बात. पण असा पाठी राखा पाहिजे आपला. आणि 12th मॅनचा रोल कायम तसाच राहिलाय. तर लाईव्ह मध्ये जेव्हा थर्ड अंपायर लावतात ना, ते असे बघतायत, नॉट आऊट नॉट आऊट नॉट आऊट. तो म्हणतो आऊट. पंच राहिले जागेवर. आणि मग कन्फ्युजन जो निर्माण करतात ना, म्हणून येणाऱ्या काळामध्ये कदाचित 12th जो थर्ड अंपायर आहे ना, एका केबिनमध्ये राहील येणाऱ्या काळामध्ये. परंतु इंटरनॅशनल सुद्धा ऋषभ पंतला आऊट दिला आणि त्या पंचांना ICCचा अध्यक्ष शहानी रिटायरमेंट घ्यायला लावली. चक्क सोपं नाही आहे क्रिकेट आता. क्लोज काउंटर फिल्डिंग लावून घ्या. इथे विचार विनिमय होतोय. काय पहिला नॉट आऊट, पहिला पण नॉट आऊट, दुसरा पण नॉट आऊट. बेल्स नव्हती, बेल्स दुसऱ्यांदा. वेट वेट वेट. एवढे प्रकरणं घडली ना एकाच मिनिटामध्ये. एका मिनिटामध्ये एवढी जास्त प्रकरणं घडली की काय पाहावं हेही कळणंच झालंय. आऊट आऊट. दुसऱ्या रनला ना, चौथ्या रनला आऊट. बघा बाबा तुम्ही सांगा. ओके धन्यवाद.
3 रन कंप्लीट आणि चौथ्या रनला अरे बाबांनो जर पहिलाच झेल टिपल्या असत्या रन कशाला आल्या असत्या. इथं आम्ही 1-1 मिनिटं वाचवतोय आजच्या दिवसाचा. परंतु इट्स अ गेम, इट्स अ पार्ट ऑफ गेम. आणि या पार्ट ऑफ गेममध्ये प्रदीप मुंबईकरनं काय हुशारी दाखवली. सुटलेल्या झेल नंतर सरळ धावा सुटला आणि एक नव्हे तर तब्बल 3 धावा संघासाठी जोडल्या. आणि या 3 धावा तुम्हाला वाटतं एवढं सोपं नाही या मैदानावरती. नंतर या धावा बळ देतात लढण्याचं उत्तरार्धामध्ये. धावफलकावर धावा लागताय त्या 3 धावांसहित 27 धावा. आर्यन म्हात्रे वल्लभ रजनीमध्ये नितलज संघाच्या विरोधात फक्त 9 धावा उरल्या होत्या अंतिम षटकामध्ये आणि त्या आर्यननं वाचवल्या. त्याही वेळेला कोण संघ क्षेत्ररक्षण हवं तसं चांगलं झालंच नव्हतं अजिबात. पण तरीसुद्धा मात्र आर्यननं धावा त्या वाचवल्या आणि कमालीची कामगिरी केली. तिथे मात्र नितीनजी म्हात्रे यांच्या वतीनं ती एंट्री पॅक केली आणि लकी पॅकर्समध्ये तेही आले. त्यांना खऱ्या अर्थानं ती ट्रॉफी सुपूर्द करण्यात आली. त्याच्यामुळे वल्लभ रजनीमध्ये चांगला काम राहिला आहे. तो म्हणजेच I-11 कोण संघाचा हर्षद पारिंगे नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक. अंतिम षटक आहे या सामन्यातील पूर्वार्धामधला. येस 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 आपण पाहतोय गिरकी थोडीशी दिली जाते चेंडूला, फिरकी दाखवली जाते, जादुई गोलंदाजी केली जाते. कारण जयेश जोरात टाकणारा चेंडू जाऊ इन स्विंग किंवा आउट स्विंग होतो ना त्यावेळेला ग्रामीण खेळाडू घराघरा फिरतात. पुन्हा एकदा आयुषकडे चेंडू गेलाय आणि आयुषनं मात्र त्याला लिलया न्याय दिला. तिसऱ्यांदा त्यानं उत्तम क्षेत्ररक्षण केलं आणि अशा प्रकारे चांगल्या चेंडूवर मात्र एक धाव आली आणि एका धावेनं धावफलक 28 वर जाऊन ठेपलंय. स्कोरबोर्ड अजूनही स्लो आहे. ट्रॉफीसाठी तुम्हाला आणखीन एक निर्धाव चेंडू. आर्यनची गोलंदाजी मात्र दिवसेगणिक बहरताना पाहतोय. कारण प्रदीप मुंबईकर हा मात्र सेट झालेल्या फलंदाजाला अक्षरशः रोखून धरलाय. चांगली गोलंदाजी राईट आर्म ओव्हर द विकेट. हा खूप टप्प्यात चेंडू. हा चेंडू खराब होता. चेंडू मागे टाकला आणि मागे टाकलेला चेंडूला मात्र बॅकवर्ड स्क्वेअरला डोक्यावरून आसमान दाखवलं. 3 झेल सुटले प्रदीप मुंबईकरचे आणि त्यांना मात्र या धावा जवळपास एकट्याने मात्र हा किल्ला लढवलाय. या षटकानं धावफलकावर धावा लागल्या वैयक्तिक 31 आणि संघाच्या 34 धावा. पुन्हा एकदा आयुष. एक्झॅक्टली ही सुंदर मात्र ही रन आली आणि अशा प्रकारे आयुषची कामगिरी सगळ्यात भारी राहिली आहे. आणि मी नेहमी सांगतो की क्रिकेटमध्ये ना गोलंदाज आणि फलंदाजापेक्षाही सर्वश्रेष्ठ असतं ना ते क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण जर नसेल ना नीट तर संघ हरला म्हणून समजा. त्याच्यामुळे तुम्हाला एकत्र राहत पहिल्यांदा क्षेत्ररक्षण शिकवायला पाहिजे. आपल्याकडे जे प्रॅक्टिसला असतात 55 माणसं आणि मॅचीला असतात 7 माणसं. त्याच्यामुळे खेळाडू आणि जे 7 खेळतात ना ते येतात 5:45 वाजता आणि जे मॅचीला नसतात ना ते 3:30 वाजता. खराब क्षेत्ररक्षण मिळेल चौकार. या चौकाराला मात्र अंतिम चेंडूवर आला चौकार. धावफलकावर धावा लागल्या तब्बल 39. जिथे सिंगल धाव होती 39 धाव आहेत. आता मात्र 10च्या सरासरीनं जमवायचे आहेत 40 धावा. I-11 कोणला वोडाफोन वहाळ संघाच्या विरोधात खेळताना. चला टॉससाठी या मोह आणि उसटणे.
जा बोलवले पायपर चल द्या पायपर जा गणपती होती पडू देवांच्या पाया पडून पाठवतो त्याला आम्ही प्रवीण. मग येस येस देवांच्या पाया पड गणपती बाप्पा मोरया म्हण आणि जा मैदानामध्ये. चल शाबास क्या बात शाबास. टाळ्या होऊ द्या मित्रांनो. चिमुरडा येता चौथीमध्ये असलेला खेळाडू मैदानामध्ये जातो. हे धाडस आहे. हे सोपं नाहीच आहे मुळात. हे धाडस आहे. जरा उसणी संघात संघनायक अनिकेत ढोपरी साहेब खऱ्या अर्थानं स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान यांच्या वतीनं एक भव्य दिव्य स्पर्धा सुनियोजित स्पर्धा आणि डिसिप्लिननं भरलेली स्पर्धा कशी असावी यांच्या वतीनं दाखवण्यात येते. ते अनिलजी ढोपरी साहेब यांच्या मंचाकडे आगमन होत आहे. वेलकम भाऊ तुमचंही. आणि इथे टॉस केला जाईल. जयेश पाटील रेडी आहे. विद्यमान सरपंच आदरणीय प्रवीणजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल दोन संघादरम्यान. एका बाजूला मात्र स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसडणे तर एका बाजूला आपण पाहतो श्री गणेश मोह संघ. नितीनजी म्हात्रे यांचंही आगमन झालंय. साई प्रसाद हॉटेलचे मालक आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं नितीनजी म्हात्रे यांचे आगमन. अनिलदादा ढोपरी यांचे मनपूर्वक स्वागत. आणि अमितजी म्हात्रे आपली इच्छा असेल तर आपण या अन्यथा आम्ही कंटिन्यू करतो. पहिल्या 3 मॅच करतो आणि सरळ निघतो. नॉन स्टॉप करतो सगळ्या. बघा तयार असेल कोणी तर मीही तयार आहे. 40 धावांची गरज आहे. चोवीस चेंडू आणि 40 धावांचं पाठलाग करायचं आहे. अंतिम चेंडूवर गेलाय चौकार आणि त्या चौकारची भरपाईनं 4 धावा. 24 चेंडू 40 धावांचा पाठलाग कसा होईल. पालीगावचे सगळे खेळाडू आता मात्र रेग्युलर युनिफॉर्ममध्ये आले कारण पहिल्या झटक्यात त्यांचे युनिफॉर्म उतरवले बिंगरकरांनी आणि त्याच्यामुळे आता मात्र रेग्युलरमध्ये खेळतील ते. आणि आता फक्त आयोजनाची भूमिका निभावताना विषयाला आपण पाहू सगळी मंडळी पाहू. तर ऐकूया उत्तरार्ध कसा रंगेल. एका बाजूला वोडाफोन वहाळ सुदेश साळुंके प्रदीप मुंबईकर प्रवीण ही सगळी मंडळी कसा काम करेल कसा खेळ करेल की एका बाजूला मात्र अनिकेत मात्र द ब्रँड ऑफ कोण धाबांचा पाठलाग कसा करेल. ऐकूया अमितजी मात्रे जोहे यांच्या वाणीतून. आपण सन्मानाकडे वळतोय. स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसडणे हे उत्कृष्ट आयोजक आणि त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट व्यक्तिमत्व आमचे लाडके भाऊ आदरणीय अनिलजी ढोपरी साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यमान सरपंच मोहगावचे आदरणीय प्रवीणजी म्हात्रे यांचे शुभ हस्ते झालंय. त्यांचंही मनस्वी स्वागत. त्याचबरोबर जयेश पाटीलचाही सन्मान केला जाईल. तर आयोजकांना विनंती करेन रोहित यांच्या शुभ हस्ते इथे मात्र सन्मान केला जाईल. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू पॉईंटच्या मधून जातोय भरता वेगानं सीमारेषेच्या लगत जाईल अडवला जाईल परंतु इथे मात्र चाच पडणं सुरू आहे. जयेश पाटीलचा शुभ सन्मान. जयेश पाटील यांचा मात्र शुभ सन्मान इथं होताना पाहतोय. त्यानंतर मात्र नितीनजी म्हात्रे यांनाही विनंती करेन आपलाही सन्मान आपण स्वीकारा. साई प्रसाद हॉटेलचे मालक आणि त्याचबरोबर ग्रुप ग्रामपंचायत कोणचे विद्यमान सदस्य
नितीनजी म्हात्रे कोण यांचाही शुभ सन्मान केला जाईल. रोहित पाटलांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्यांनाही सन्मान करायचा आहे. आणि हा मात्र येतोय चौकार. 40 धावांचा पाठलाग करायचे. चांगली सुरुवात इथे केली जाते. अंकित म्हात्रे दादा पण या. अंकित म्हात्रे चिकना चेहरा सन्मान घ्या. हा म्हणूनच चिकना झालाय. लग्न जमलं ना की तेज वेगळा असतो. दोनच गोष्टींना तेज चांगला असतो. प्रेमात पडलं आणि लग्न जमलं की तेज येतो. घ्या तोपर्यंत होत नाही तोपर्यंत बोलत राहतील. तर तुमचाही शुभ सन्मान केला जाईल आणि लगेच वळूया आपण अमितजी म्हात्रे यांच्याकडे. बहुत बहुत शुक्रिया बंधु. तो चलते मैदान के अंदर इस बीच स्कोर बन चुका है 12 और 3 गेंदों के ऊपर बड़े इस बार देखा 2 बड़े शॉट आ चुके. शुरुआत काफी कड़क हुई है और अनिकेत म्हात्रे लय में आया है. फिलहाल मुझे लग रहा है कि यहाँ कौन टीम को जीतने के लिए रन चाहिए. 40 का टारगेट. रन बन चुके 12. जीतने के लिए 28 चाहिए. बैकफुट जाकर पंच किया था लेकिन कवर के क्षेत्र में शानदार इस बार देखा जाए कैच. पहला झटका यहां कौन टीम को. टीम का स्कोर है 12. लॉस ऑफ 1 विकेट. वापस जा रहे इस बार अनिकेत म्हात्रे जिन्होंने एक छक्का, एक बाउंड्री और एक डबल के साथ 12 रनों का योगदान दिया. 12 पे पहला विकेट गवा चुका है कौन टीम और पहली सफलता स्वदेश चाणूक्य को और पहली कामयाबी वहाल टीम को. तो अभी तक इस ओवर की 2 गेंदें शेष है. चमकदार कड़ाकेदार यह आयोजन नियोजन. आज का अंतिम दिन है यानी कि फाइनल का दिन और घड़ी के अंदर 12:11. पहला मैंडेटरी पावर प्ले 4 ओवर का ये मुकाबला है और इसके बाद मैच होगी. यस, उसाटने बनाम मोह. उसाटने टीम ने टॉस जीता है. आज का अंतिम दिन है तो फटाफट मैचेस होना इंपॉर्टेंट बात है. इससे पहले सभी टीमों को हम चेतावनी दे रहे कि बगैर टाइम पास से काम जल्दी करो. 12 स्कोर. नेक्स्ट बॉल और विकेट से. ओ धीरे से इस बार पॉइंट के क्षेत्र में खेला हुआ शॉट है. कट किया था गेंद को लेकिन फील्डर वहां मौजूद थी. सिंगल मिलेगा और सिंगल के साथ टीम का स्कोर आगे 13 यानी कि 13. अभी तक इस ओवर की आखिरी गेंद शेष. अंतिम बॉल है. सामना करेंगे बल्लेबाज आकाश म्हात्रे और एक बार फिर से ड्राइव किया. गैप में गेंद चली गई है. 4 की संभावना लेकिन अंत में बॉल की जीत होगी क्या फील्डर की जीत होगी. और पकड़ लिया रनर का मौका. यहां करना चाहिए था. खतरा बनेगा और वहां पार्टी उंगली खड़ी. जल्दबाजी हुई तो तू मैं और ऐसे में घाटा हुआ. हाँ ना चल रहा था लेकिन थ्रो सीधा आया और इस बार देखा रनआउट के रूप में विकेट गिरती हुई. तर सन्माननीय नाता करत कोण गावचे यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या. कॉल इज इंपॉर्टेंट बात है. सिग्नल तुम्हें देना है तो अच्छी तरह से दो. बॉल कहाँ है, कैसा रन लेना चाहिए ये भी देखना चाहिए. और रन बन चुके हैं 15. 25 रनों के अभी तक जो वो देखिए हमारे भाव जी घर जा रहे. अरे रोको आज का दिन भी. लेकिन 18 बॉल और 25. 18 चेंडू 25 धावा. न्यू बल्लेबाज अक्षय. प्रवीण मुंबईकर.
और नए बल्लेबाज अक्षय ताड़े पहली दफा गेंद को खेलेंगे पर मुंबई कर बॉलिंग ट्रैक के ऊपर। ओ अच्छी बॉल, इस बार ऑन साइड के ऊपर खेलने की कोशिश की थी लेकिन बॉल एंगल से चली गई है। बल्लेबाज ने जगह बनाकर खेलने की कोशिश की थी लेकिन कामयाबी नहीं मिली। डॉट गेंद की समाप्ति। अभी तक 5 बॉल शेष, 25 रन चाहिए जीतने के लिए अभी तक कौन टीम को। फुल टॉस और ये देखिए ऐसा लॉलीपॉप आया था कि मानो फ्राई हो जाएगा ऐसा लग रहा था लेकिन कनेक्शन हुआ नहीं और गेंद सीधी डॉट चली गई है। 16 में चाहिए 25 तो दूसरा कूलर लाओ ना, ये लगाओ ना, ये है ना। पंद्रह क्योंकि हीटिंग भी बहुत है। जनवरी महीना 2025 चलेगा। पैक करने के लिए बाद में चिकन पट्टी लाओ बस। काय झाला? बेड्स पडल्यात का बघा। ठीक आहे, चेक करा। प्रणय बघ। डिसीजन दिख रहे क्या नहीं दिख रहे? चलो शुरू। 15 रन। और इस बार शानदार तरीके से क्रॉस लाइन से खींचा हुआ शॉट मिड विकेट कंट्री के बाहर। नंबर 4 क्रॉस लाइन आड़े बल्ले से खेला हुआ शॉट। 4 मिलेगा, स्कोर आगे जाएगा। कौन का 19, आने वाले 15 बॉल में 21 रन चाहिए। 6 पे खेले आकाश मात्रे। 15 बॉल 21 उतनी नहीं आ रही जितनी चाहिए। चलो गठिया, तुम्हें जजमेंट ज्यादा है। और ये हुआ, ये चली 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 हवाई यात्रा पे चली बिना टिकट निकल के। 6 रन और 6 के साथ स्कोर 25-25। और फिलहाल बस 14 में चाहिए 15। बेस से मजबूत आता है। तुम्हारा बेस मजबूत है ना तो कोई टेंशन नहीं है। 25-25 स्कोर। अब तो जीतने के लिए 14 में 15 चाहिए। थोड़ा पतला होना चाहिए। हमें कुछ नहीं। 14-15 बॉल, 14-15 रन, 25 स्कोर। और ये थोड़ी सी इस बार देखा जाए हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश, दूसरे के लिए भाग रहे
और इसी के साथ गुड रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल, 2 रन इकट्ठा किया और 2 रनों के साथ स्कोर विशाल 27 12:19 13 बॉल 13 और मुश्किल नहीं, अभी आसान भी बनेगा लेकिन आसान भी नहीं, मुश्किल भी है। ये क्रिकेट है, अनिश्चितताओं का खेल है, क्रिकेट एक गतिशील खेल है। बॉल आया है, लो और आखिरी ये गेंद शेष है। स्वर्गीय नामाभाऊ पाटिल स्मृति चषक और रोमन ट्रॉफी का आज का फाइनल का दिन। इस बार 27 स्कोर 13 में चाहिए, 13 रन इस ओवर की अंतिम बॉल शेष। और बल्ले का बाहरी किनारा, लेकिन विकेट कीपर ने इस गेंद को पैरों के ऊपर अड़ा दिया। इस गेंद के ऊपर मिलेगा कोई रन नहीं। ओवर की समाप्ति 2 षटकानंतर कोण संघाची धावसंख्या 27, 2 गडी बाद 27 आणि विजयासाठी 12 चेंडू 13 धावा। आकाश मात्र व्यक्तिगत या 14 पे खेल रहे। और आखिरी 12 बॉल जीतने के लिए 13 रन। जनवरी चल रहे, फरवरी तक थोड़ा सा चलेगा और उसके बाद क्रिकेट का महासंग्राम खत्म हो जाएगा, क्योंकि मार्च में आएगी इस बार देखिए होली। लेकिन 12 बॉल 13 चाहिए। पानी की तैयारी करो, दोपहर का 17 बन चुका है। यस, दोनों टीम तैयार है, बस ये मुकाबला खत्म करो जल्दी। नेक्स्ट मैच 5 ओवर, 4 मैचेस 5 ओवर का खेलना पड़ेगा। तुम्हें क्या लगा करावे से आएंगे तो ये 4 होंगे या पहले 5 उसके बाद धन का 3 4 शाम को फिनिश। ये इज्जत देने की क्या जरूरत थी? यही मैं सोच रहा हूं ना, बॉल इज्जत की नहीं है, ये बॉल ऐसी है कि आउट ऑफ द पार। हाँ, हाय प्यार वाली बात तो प्यार करना है, हाय ठोकम ठोक वाले तो ठोकना ही है, चाहे कैसा भी हो जाए। लेकिन इज्जत दी कि इनको, और स्कोर आगे गया 28 माफ कीजिए। आकाश मात्रे को स्ट्राइक है। मिस टाइम शॉट है, मुश्किल है। ये देखिए जज नहीं कर सके और कर चुके, और इसी के साथ 2 रन मिलेंगे और 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है 30। 10 में मेरे हिसाब से चाहिए 10 रन। 10 बॉल 10। अभी तक इस ओवर की 4 गेंदें शेष। क्रॉस लाइन खेलने की कोशिश, थोड़ी गेंद नीचे रह गई है। अच्छी स्पॉट के ऊपर गेंद थी, सही लेंथ थी, कोई रन नहीं मिलेगा और आने वाले 9 में 10 चाहिए। या रोहित चिरलेकर गेंदबाजी की बागडोर संभाल रहे हैं अपने कोटे का पहला और पारी का ये तीसरा ओवर है। कौन बनाम मुकाबला चल रहा है इस बार देखा वहाल के बीच। ये देखिए एक बार फिर से बॉडी के ऊपर टक्कर आ गई है गेंद, लेकिन सिंगल मिलेगा लेग बाई के रूप में। अंपायर दरकन चौरगी सरीन का इशारा और एक सिंगल के साथ स्कोर आगे जाता है 31-31। 8 में 9 चाहिए। 8 बॉल 9 रन। अभी एक आध विकेट झटका दिया जल्दी तो बड़ा प्रेशर आ जाएगा, लेकिन अक्षय गाताड़े एक पे खेल रहे। लेकिन एक साइड से आकाश म्हात्रे जो सलामी बल्लेबाज है, उन्होंने जबरदस्त पारी को संभाला है और अच्छी इनिंग खेली अपनी टीम के लिए। और ये जाएगा सिक्सर लगता है। यस, गई बाहर, दुपट्टे के ऊपर गेंद लगी, छक्का आ गया और स्कोर जल्दी पहुंच गया है 37-37।
आखिरी 7 बॉल जीतने के लिए 3 रन, 7-3। और इस बार अक्षय गाताड़े ने ठोका छक्का। इस ओवर की अंतिम बॉल है, 7 बॉल में 3 चाहिए। 12:24 घड़ी के अंदर। और इस बार ये गेंद जरूर शरीर से दूर है, ऑप्टम से ज्यादा ही बाहर रखी है गेंद को, और खड़े से ही खेलने की कोशिश की थी यहां अक्षय गाताड़ा ने, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई कनेक्शन हुआ नहीं। डॉट गेंद आने वाली 6 बॉल और 3। चलिए दूसरे गेंदबाज को इस्तेमाल करो। अभी देखिए, जीतने के लिए 6 बॉल में 3 रन चाहिए। मैच अभी ऐसा मत समझो कि आसान है, 6 गेंदों के ऊपर 1 रन नहीं आया, कहीं ऐसे हमने मर्तबा देखे हुए हैं। अगर तुम बोलेंगे चलो ठीक है, तो समझ जाए तुम्हारा घाटा हो जाएगा। कभी भी आसान क्रिकेट को मत समझो, कठिन भी बन जाता है। जब भारत और पाकिस्तान के बीच जब टाई हुई थी ना, तो बॉल आउट के ऊपर देखा होगा क्या क्या हुआ। सीरियस क्रिकेट है, इसे मजाक में कभी मत लो। आखिरी 6 बॉल जीतने के लिए 3 रन। और बॉलर आए हैं प्रयास कोहली। और यहां मिड विकेट के ऊपर गेंद चली गई, फील्डर मौजूद है, एक सिंगल, और इसी के साथ दूसरा पूरा कर दिया। स्कोर इज लेवल दोनों टीमों का। अब तो जीतने के लिए लीगली 1 रन चाहिए, जीत अर्जित करने के लिए। लेकिन 5 बॉल शेष से सभी फील्डर नजदीक आए हुए हैं। और आकाश म्हात्रे एक साइड से सुंदर, बहुत ही बहुमूल्य प्रतियोगिता इस ट्रूमन ट्रॉफी में अपना काम दिखा रहे हैं। प्रभावशाली गेंदबाजी, बल्लेबाजी, छक्का, महेंद्र सिंह धोनी स्टाइल से मैच को फिनिश। जीत अर्जित कर चुके कौन टीम? हार्ड लक वहाल टीम आकर अपने खेल अच्छा दिखाया। आपका हम आभार प्रकट कर रहे कि आपको ढेर सारी शुभकामना भी देते हैं। लेकिन अभिनंदन कौन टीम और हार्ड लक वहाल टीम। और मैन ऑफ द मैच का अवार्ड जाएगा आकाश म्हात्रे, जिन्होंने 12 गेंदों में 24 रनों की एक जबरदस्त मैराथन इनिंग के लिए अपनी टीम के लिए और एक सफलता हासिल किया। शानदार गेंदबाजी का भी मुजाहरा किया। उस आकाश म्हात्रे को हम मैन ऑफ द मैच का अवार्ड घोषित कर रहे हैं। और जैसी मैच आपकी आंखों के सामने आएगी, मैच है बंधु उसटने बना मोहा, तो ये मुकाबला 5 ओवर का होगा और बड़ा मजा आ जाएगा। लेकिन आकाश म्हात्रे आप मैन ऑफ द मैच के लिए आइए।